नमस्कार. मी काल एक WhatsAppवर स्टेटस ठेवला होता. ते ॲस्पिरंट नावाची एक वेब सीरीज आहे बघा आणि त्यामध्ये IASची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ॲस्पिरंटच्या आयुष्याच्या बाबतीत त्यांनी त्या वेब सीरीजमध्ये चांगले वेब सीरीज बनवले. एक दृश्य दर्शवलं त्यांची परिस्थिती, कंडिशन, मेंटली, फिजिकली, कौटुंबिक सगळी त्यात वर्णन केली आणि त्यामध्ये एक मॉक इंटरव्ह्यू होता. अभिलाष म्हणून एक त्यातलं मेन कॅरेक्टर आहे आणि त्याची एक मॉक इंटरव्ह्यू होता आणि त्याला त्याच्या हॉबी त्याच्या रिझ्युमेमध्ये हॉबी लिहिली की डिफेंडिंग इंटेलिजंट पीपल म्हणजे बुद्धिमान लोकांना जपणं त्यांचं संरक्षण करणं. त्या ज्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या महिला होत्या ती मॅडम होत्या त्यांना म्हणजे ते चुकीचं कसं आहे हे त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं की ही तुमची हॉबी नाही, तुमची ही जरूरत आहे. तर ते मग त्याला अभिलाषनं त्याला उत्तर देताना त्याने एक कवी रहीमचा एक दोहा सांगितला की जैसी संगती भेटी तैसोई फल देई. म्हणजे जशीच तुमची संगती असेल तसं तुम्हाला फळ देईल. त्यावर त्या मॅडमने त्याला उत्तर दिलं की हे रहीम जे सांगताय ती संगती बाबतीत सांगते ते हुशारीच्या बाबतीत किंवा चांगल्या लोकांच्या बाबतीत असं नाही. संगती चांगली पाहिजे म्हणजे परिस्थितीच्या बाबतीत तसं सांगते. हा त्यातला एक हे झाला भाग झाला. मग तसंच मग त्यावर एक मी थोडा व्हिडिओ बनवावं म्हटलं. मग त्यात का नाही आपल्याकडं अनेक मैत्रीचे आपले मित्र असते, आपल्या मैत्रीचे ग्रुप असते. त्यात एक अनेक प्रकारचे मैत्री ग्रुप असतात. म्हणजे जुनाट मैत्री असते की आपली लहानपणापासून शाळेपासून कॉलेजपासून असणारी ती दीर्घकाळ चालणारी. काय आपली मस्तीबाज मैत्री ग्रुप असते म्हणजे कायम फनमध्ये कायम हसत खेळत आनंदी राहायची ती आपली मैत्रीचा ग्रुप असते. एक सिरियस डिस्कशन ग्रुप असते बघा, म्हणजे कायम ते आपल्या भविष्याबद्दल परिस्थितीबद्दल किंवा कौटुंबिक ह्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो. तो तसा एक ग्रुप असतोय. परत पुढे एक मैत्री ग्रुप आहे बघा, म्हणजे कायम खाया प्यायला संगत जाणार आहे. म्हणजे कुठं चाललं की चल काहीतरी वडापाव खाऊन येऊया, चल कुठं तर बाहेर जेवून येऊया, म्हणजे तो एक मैत्रीचा ग्रुप आहे. परत एक भटकंती मैत्री ग्रुप म्हणून असते, म्हणजे कायम फिरायला जाणारा टोळका ज्यांना घरच्यांचा सगळ्यात जास्त विरोध असते. कायम ती फिरायला संघ संघ फिरत असते ती, कुठेही गेलं तरी सोबत जात असते ती किंवा ते कायम फिरण्याच्या बाबतीतच त्यांचं प्लॅनिंग असते. आता एक नवीन प्रकार आता ऑनलाईन मैत्रीचं होऊन बसलाय की ती समोर समोर कधीच भेटत नाही किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, पण त्यांची ऑनलाईन एकमेकांबाबत मैत्री असते आणि ते एक मैत्रीचा ग्रुप झाला. हेल्पिंग ग्रुप एक आहे, म्हणजे कायम मदत करणारे एकमेकाला, काय अडचण आली की मदत करणारे. आता कलिग्स ग्रुप म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणची जी तुमची मैत्री असत्या ती काय तुमची तिथं कामाच्या ठिकाणीच फक्त इतर वेळी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ती जास्त किती इन्व्हॉल्व्ह होऊ शकत्या आणि सांगता येत नाही, पण तो एक मित्र ग्रुप झाला. म्हणजे आपल्याकडे असं अनेक विविध प्रकार अजूनही ह्यात बरेच प्रकार असू शकते मैत्रीच्या ग्रुपचं. त्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये आपल्याकडे किती मैत्रीचे ग्रुप आहे ते आपण बघायला पाहिजे आणि त्या जेवढी शक्य आहे तेवढं मैत्री वाढवायला पाहिजे. पण असं नाही की तुमच्याकडे जास्तच मित्र असल्यावर तुम्ही जास्त सुखी असाल किंवा सगळे मैत्री ग्रुप आहेत तेच ना. जेवढे आहे ते तेवढे चांगले जपायला पाहिजे ते. आणि सगळे मैत्री ही अशी गोष्ट आहे की ती कधी समान स्तर समान विचार किंवा समान परिस्थितीवर अवलंबून नाही. ते फक्त ते ट्युनिंग. आता हे ट्युनिंग शब्दाला मी विश्लेषण करू शकणार नाही. ते ट्युनिंग जमाय पाहिजे. खऱ्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये एखादा समजा रोज महिन्याला 4-5 हजार कमवणारा पण असतो, त्यात महिन्याला 5-6 लाख रुपये पॅकेज, महिन्याला 5-6 लाख रुपये मिळवणारा असतो माणूस असतो. मग ते खालच्या स्तरावर असलं की ते वरच्या स्तरावर मदत करणारा, एकमेकाला मदत करणारा, चुकला तर चूक लक्षात आणून देणारा. मैत्री ही खरी मैत्री ही स्वार्थापलीकडं आणि स्थितीपलीकडे असते. ते अशी फायदा आहे तिथंच फक्त ती मैत्री करणारे ते स्वार्थी बाजून मित्र वेगळे, ती काय खरी मैत्री नसत्या. आणि स्थिती म्हणजे श्रीमंतांचीच मैत्री किंवा गरीब गरीब लोकांचीच मैत्री किंवा असं नसते. त्यात गरीब श्रीमंत बुद्धिमान अर्धवट मूर्ख शांत शांत मस्तीखोर सगळ्या प्रकारचे मित्र असू शकते ती. त्यात आणि असं काय नसते की समान वयच. आता इंस्टाग्रामला एक बरीच रील आहे, मुलींचा मैत्रीचा ग्रुप असतो ते, म्हणजे समजा एक त्यांचा ग्रुप असतो ते 18-19 18-19 17 ह्या वयातला. पोरांचा मैत्रीचा ग्रुप तसा नसतो. पोरांच्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये एक जर 17चा असला तर एक 25चा असतोय, काय काय वेळी 32चा असतोय, काय काय वेळी काय काय लोकांच्या ग्रुपमध्ये 17-18 वर्षांच्या पोरांच्या ग्रुपमध्ये 55-60 वर्षांची सुद्धा लोक आहेत. अतिशय चांगली मैत्री आहे.
असं हे नाही की ते थोडंसं अनकम्फर्टेबल मैत्री असू शकते, काही नाही. त्यांचे कम्फर्टनेस त्यांचा अतिशय उत्तम प्रकारे असते. म्हणजे जे कोणी खरे मित्र आहे ते, त्यांना कोणतंही बंधन नसतंय. ना वयाचं बंधन आहे, ना परिस्थितीचं बंधन नाही, ना समान परिस्थितीचं, ना विचारांचं बंधन आहे, ना कुठल्या जाती धर्माचं बंधन आहे. ही मैत्री फक्त भावनिकतेवर अवलंबून आहे आणि समान मनस्थितीवर अवलंबून आहे. मनस्थिती म्हणजे एकमेकाला जपून घेणारी, एकमेकाला प्रत्येक कंडिशनमध्ये सांभाळून घेणारी, कधी आर्थिक अडचण असली मदत करणारी, मानसिक कंडिशनला तर प्रत्येक वेळी ती धावून जाणारी, सगळं माहीत असते खऱ्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी. पण असं नाही की ही खरी मैत्री आहे म्हणून त्या मैत्री मैत्री आहेत त्या खोटे आहेत. त्या पण मैत्री मित्रांचं ग्रुप आहे ते पण चांगलं जाईल, फक्त त्यात थोडंसं 19-20 थोडंसं असू शकते की. मग जर तुमच्याकडे जर चांगले मित्र आहेत जे प्रत्येक कंडिशनवर तुम्हाला साथ देते, ती प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्हाला मदत करते ती, आणि तुम्ही त्यांच्याशी कम्फर्टेबल असू शकता, तुमची असणारी प्रत्येक कंडिशन त्यांच्याशी डिस्कस करू शकताय, तर अशा मित्रांना होईल तेवढं आपण जपायला पाहिजे. आणि कॉन्टॅक्टमध्ये राहायला आपण जमवलं पाहिजे. कारण की आता सगळी इतकी बिझी झाली होती की वेळ नाही. पण एखादा फोन करायला, एखादा मेसेज करायला असा किती वेळ लागतोय असं नाही. तुम्ही आठवड्यातनं, 15 दिवसातनं फोन करू शकताय, कधी तर महिन्यातनं, 2 महिन्यातनं. जर लांब असले, शक्य जितकं होईल तेवढं तुम्ही भेटू शकताय आणि त्या मित्रांना आपण जपायला पाहिजे.